आज मी तुमच्यासोबत माझी इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करत आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सायंकाळचे 6 वाजलेले होते. तर मी मस्त आधी चहा बनवला. ते म्हणतात ना की चहा पिलं की इन्स्टंट एनर्जी येते. तर मग मस्त छान असा कडक चहा बनवला आणि चहा घेतला. आणि अशा पावसाळ्याच्या दिवसात तर छान असा चहा घ्यावा वाटतो, सकाळी पण आणि इव्हिनिंगला पण. मला आहे अशी सवय, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग मी घरची म्हणजे दिवाबत्ती केली आणि मग मला बाहेर थोडं म्हणजे भाजीपाला आणायला जायचं होतं. म्हणजे ॲक्च्युली मला आप्पे करायचे होते. तर खरं सांगायचं तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची संपलेली होती. तर मग ती आणायसाठी बाहेर जायचं होतं. मग बाहेर गेलो. बाहेर म्हणजे आमच्या खाली सोसायटीच्या खालीच मिळते. तर तिथे गेलो. मग काय तिथे गेल्यावर आम्हाला दिसली गरम गरम जिलेबी काढणं सुरू होती. मग अशा पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम जिलेबी खाण्याची मजाच वेगळी असते. मग तिथे आम्ही छान गरम जिलेबी खाल्ली. त्यानंतर आप्प्यासाठी म्हणजे मी आधीच डाळ वगैरे तांदूळ आधीच म्हणजे त्याचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं. तर मग आता ते बघा, त्याला चांगलं म्हणजे बॅटर त्याला चांगलं म्हणजे ते चांगलंही झालेलं होतं. बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॅटर झालेलं होतं माझं, चांगलं फुललेलं होतं. त्यानंतर मग मी म्हणजे आप्प्यासाठी बनवली दही वगैरे टाकून, दही, टोमॅटो, कांदा. तर ते खूप छान लागतं आप्प्यासोबत. तर मग मी ते बनवलं. म्हणजे मी दही घेते आणि त्यासोबत जे आपण म्हणजे आप्प्यासाठी जी चणा डाळ भिजत घालतो, तर त्यातलीच मी थोडी चणा डाळ काढून घेते आणि मग ते दह्यात टाकते. म्हणजे दही, चणा डाळ, त्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिरव्या मिरचीचा तडका टाकते आणि थोडी साखर आणि मीठ, त्यात अशी कोशिंबीर करून म्हणजे खूप छान लागते टेस्टला. तशी पण खायला छान लागते आणि आप्प्यासोबत पण खूप भारी लागते. त्यानंतर मग माझे आप्पे आणि कोशिंबीर बनवून झाली. मला आप्पे खायला खूप आवडतं. म्हणजे माझी आवडती डिश आहे म्हणजे आप्पे. त्यानंतर इडली, डोसा. तर हे मला खूप आवडतं आणि हे कसं रात्री पचायला पण खूप म्हणजे असं हलकं जातं आणि शिवाय म्हणजे ऑइली पण राहत नाही आणि ते रात्रीला चांगलं वाटतं. तर मी असं वीकमधून एकदा तरी बनवते. म्हणजे वीकमधून एकदा कधी इडली बनवते, कधी डोसा बनवते, तर कधी आप्पे बनवते. म्हणजे आवडतं मला ते, तर म्हणून मग मी बनवत राहते. तरी रोज रोज आपण सकाळी तर चपाती भाजी बनवतोच. तर मग मी तसंही रात्रीच्या टाईमला चपाती भाजी खूप कमी बनवते. म्हणजे कसं असतं ना की सकाळी खाल्ल्यावर नाही खावं वाटत संध्याकाळी. तर मी भाकरी बनवते किंवा कधी मग असं डोसा, इडली वगैरे बनवते. तर कधी डाळफळ वगैरे असं बनवते मी. चपाती भाजी फारच कमी बनवते. त्यानंतर आम्ही छान म्हणजे रात्रीचं डिनर केला आणि त्यानंतर बघा, माझ्या गॅसच्या ओट्यावर खूप पसारा झालेला होता. म्हणजे असं असतात ना की जेव्हा पण आपण काही असं आप्पे, इडली वगैरे बनवतो, तर ते खायला तेवढा वेळ लागत नाही, तेवढा वेळ ते बनवायला, त्यानंतर त्याची भांडी घासायला लागतो. तर तसंच काहीसं झालेलं होतं. खूप भांडी झालेले होते. तर मग जेवण झाल्यावर मी आधी सगळं गॅसचा ओटा वगैरे क्लीन करून घेतला, भांडी घासून घेतले. कसं आहे, त्याला टाईम लागतो, पण ते कसं मी रात्रीच्या रात्रीच करून घेत असते ते. कारण ते आपल्याला सकाळी तशी पण खूप धावपळ असते आणि मग त्यात जर आपण म्हटलं की ते रात्रीचे भांडी जर सकाळी घासू, तर मग सकाळच्या कामाला पण वेळ होतो आणि शिवाय आपण रात्रीचं काम रात्रीच केलं तर आपली किचन पण छान व्यवस्थित क्लीन दिसते आणि सकाळी आल्या आपण लगेच आपल्या कामाला सुरुवात करू शकतो आपली किचन क्लीन असल्यामुळे. तर मग मी त्याच्यामुळे सगळ्या रात्रीच व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग मी म्हणजे माझा गॅसचा ओटा वगैरे क्लीन झाला, तर माझं एक काम असते की जर मला काही म्हणजे मटकी वगैरे किंवा असं काही भिजत घालायचं असेल तर ते करते, किंवा जर मला आता दुसऱ्या दिवशी आप्पे किंवा इडली करायचं तर त्याचं जर काही टाकायचं ते काम करते. आणि तसंच मी जर मला एखादी भाजी वगैरे म्हणजे नाही का चिरून भाजी करायची असेल तर ते मी रात्रीच करून घेत असते. म्हणजे सकाळी अर्धं काम वाचते
आणि शिवाय मग आपल्या मागे धावपळ होत नाही. तर मग मी हे सगळे काम त्यावेळेला करून घेत असते. मग त्यानंतर जर असलं आणखी एखादं काम तर ते करते, नाहीतर मग थोडा वेळ म्हणजे नाही का टी व्ही वगैरे सिरियल बघते थोडी आणि त्यानंतर मग झोपायची तयारी. तर अशी असते माझी नाईट रुटीन, इव्हिनिंग टू नाईट रुटीन. म्हणजे असं कंपल्सरी नाही की रोजची रुटीन सेमच असावी, कधी ती डिफरंट पण असू शकते. बघा, अशी होती माझी रुटीन. तर कसा वाटला माझा तुम्हाला व्हिडिओ आजचा? तुमची पण रुटीन अशीच असते का? तुम्ही कशाप्रकारे मॅनेज करता? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. हॅव अ गुड डे.